आजच्या दिवशी ऑनरेबल स्पीकर, अध्यक्ष महोदय, विधानसभा तसंच ऑनरेबल सेक्रेटरी विधानसभा या दोघांनाही मी माझ्या वतीने मंत्री गोरेंच्या विरोधात आज इथं हक्कभंग आणणार आहे। पण हा हक्कभंग आणत असताना गोरेंनी माझ्या विरोधात जे काही सांगितलं याच्याबद्दलचा हक्कभंग नाही। त्याला उत्तर तर मी दिलंच, त्याच्यासाठी मी कुठेही लढायला तयार आहे। कोर्टाच्या ऑर्डर व तसंच तिथं असणाऱ्या जजली त्या केसच्या बाबतीत काय काय केलेलं आहे, काय काय सांगितलेलं आहे, हे सगळं मी तिथं सांगू शकतो। पण गोरे भाऊंनी विधान भवन मध्ये जिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात, त्यांच्यासाठी लढलं जातं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तिथंच अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं। आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत। आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी, आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत, स्वतःला वाचवण्यासाठी। त्यामुळे हा हक्कभंग जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी, त्याच्याच बरोबर महत्त्वाचा वेळ हा जो अध्यक्षांचा आणि हाऊसचा असतो तो वाया घालवण्यासाठी हा हक्कभंग तिथं मी आणत आहे। हक्कभंगामध्ये काय कसं नक्कीच मी अधिवेशनामध्ये बोलेल।